19 तारखेला या महिन्यामध्ये 3 मुलं माजलगाव पोलीस स्टेशनला गेली। त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना रेस्क्यू केलं आणि बालकल्याण समितीसमोर सादर केलं। परंतु ते बालकं 3 दिवस खूप भेदरलेल्या अवस्थेत होते। 3 दिवसानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की 25 ते 30 हजार रुपये घेऊन प्रत्येक बालकाला या ठिकाणी काम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आणि हे जे बालकं पैसे घेऊन मध्य प्रदेशमधून बीड जिल्ह्यामध्ये आणले होते, तर ही निव्वळ म्हणजे मानवी तस्करी आहे, ह्यूमन ट्रॅफिकिंग आहे। असे शेकडो बालकं या ठिकाणी तस्करी होतात। फक्त आंतरराज्यीयच नाही तर आंतरराष्ट्रीय या ठिकाणी मानवी वाहतूक होत असते आणि त्यातून या बालकामगार पुरवल्या जातात। तर हे यांच्यासोबत त्या मुलांशी चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आणखीन 3 बालकं मध्य प्रदेशमधली त्या ठिकाणी आहेत। या मुलांना फक्त दिवसातून 1 भाकर व 2 टाइम जेवण यांना दिलं जात होतं। यांच्याकडून 24 तास काम तर करून घेतलं जात होतंच, जर काम नाही केलं तर यांना मारहाण पण केल्या जात होती। म्हणजे पूर्ण शोषण या मुलांचं या ठिकाणी झालेलं आहे। आणि यामधील जे कोणी तस्करी जी होते त्याच्यामध्ये भरपूर सारे एजंट असू शकतात महाराष्ट्रात, मध्य प्रदेशमध्ये। तर या एजंटला आळा बसणं, यांच्यावर गुन्हा दाखल होणं व जे कोणी आरोपी आहेत सर्वांवर गुन्हे दाखल करून यांना या बालमजुरीतून आणि या वेठबिगारीतून मुक्त करणं गरजेचं आहे।